हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनेल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी माझ्या मम्मीला मेहंदी लावून देणार आहे. माझ्या मम्मीचे तुम्हाला मी केस दाखवते. खूप छान आहे. मेहंदी वगैरे लावून झाले की आता तुम्हाला केस दाखवते. केस बघा, नंतर मग केस धुतल्यानंतर छान एक कसे केस आहे माझ्या मम्मीचे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग आता आम्ही मेहंदी लावणार आहे. पण ना अजून ती लॉंग हेअर पिशव्या दे मला आणि रबर आण रे, दोन रबर, दोन पिशव्यांना. पाऊस येतो, लय गरम होत राहिलं बरं का. जा ना आताच म्हणा. हा ना, खूप जोरात पाऊस भरून आलेला आहे. इतका वारा वांदळ सुटले. परत नाशिकमध्ये सारखाच पाऊस पडतोय. तो पाहू शकतो. झाड लाव गेट, पटकन पटकन लाव गेट. आणि इथं आमचा द्वीक खेळतोय. चल चल, गेट लाव ना आदू, विजा चमकतं तर. चल पटकन. इतका जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. तर आता रोज म्हणजे दुपारूनच पाऊस पडायला लागतो इकडे. आहे ना, इथे पप्पानी बाजारातून, मंगळवारचा बाजार असतो ना, तर इथं गरमागरम जिलेबी आणलेली आहे आणि लाईट पण आणलेली आहे. गुळाची राहते ना ही, कोणती साखरेची. छान आम्ही एन्जॉय करतो जिलेबी. आणि आद्विकला खूप आवडते जिलेबी आणि मला पण आवडते. आणि आद्विकला नेहमी खाऊ घालत असते जिलेबी, कारण की त्याला खूप आवडते. तर इथे छान आम्ही एन्जॉय करतो जिलेबी. चला मग. मला आवडता मग खातो बाबा. तर इथे बाजारातून भाजीपाला पण घेऊन आलेले आहे. तर इथे छान मस्त सर्व भाजीपाला हा निवडून ठेवतात आणि सर्व मग व्यवस्थित ठेवून देणारे. लाईट गेल्यामुळे मला काही दाखवता आलं नाही व्यवस्थित. काल पाहिलंच मी ब्लॉग हा दुसऱ्या दिवशीचा कंटिन्यू करत आहे, कारण की काल खूप पाऊस पण होता आणि लाईट पण नव्हती. तर हाच ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आणि आता सकाळी झाले आमच्या आंघोळ, चहा वगैरे झाला. आद्विक पण फ्रेश झाला मस्त, आहे ना आद्विक. आणि आम्ही बहुतेक शुक्रवारी जाऊ पुण्याला, आहे ना. शुक्रवारी परवाच्या दिवशी निघेल, कारण की त्याचं ॲडमिशनचं काम आहे. नाही, ॲडमिशनचं काम आहे ना त्याचं. बुक्स नवीन आणायचे तिथल्या स्कूलच्या, ते सर्व काम आहे. शूज वगैरे सर्व काय काय त्याचं. मग आहे ना, स्कूल मला जायला ना बाईक नाही, बसने जायला पडणार. ठीक आहे. हे बघा, मी बिस्किट खेळला. काल मी खेळणे होता, आला ललत, मग बाबांनी दिला, खातो. हे बघा कसे दोघं बी चिकन क्रीमची. हा, पण चिकन घेते ना. तर इथं आता सकाळी सकाळी कपडे पण धुवून घेतले, मशीनला लावून दिलेले, कारण की ना दुपारून खूप पावसाचं वातावरण होऊन जातं. म्हणून इथं छान मग कपडे सुकून जातात. ऊन खूप येतं इथे. तर कपडेसुद्धा आता पटापट टाकून घेत आहे. आणि मस्त छान मम्मी आज भाकरी आणि पालकचा गरगट्टा असं करणार आहे. तर छान मस्त मम्मी स्वयंपाक करणार आहे. तर मी इथं कपडे वगैरे सर्व टाकून घेते, बाकीचं आवरते. चला मग.
मस्त पालकचं गरगट्टा, पालकची भाजी म्हणजे आणि भाकरी बनवलेली आहे बाजरीची, मस्त दाखवते तुम्हाला. भाजी आहे पालकची, गरगट्टा पालकचा, आणि इथं बाजरीच्या भाकरी केल्या मस्त मम्मीच्या. खूप छान पातळ पातळ अशा बाजरीच्या भाकरी असतात, एकदम पाहू शकता असं खूप भारी. मस्त छान भाजी भाकर बनवलेली आहे. आता थोड्या जेवू थोडंसं. आता मम्मी लकी आता येणारे ऑगस्टमध्ये रशियाहून, तर त्याच्यासाठी बडीसोपचं ते करते, तर ते निवडून राहिली बाहेर. तर चला आम्ही थोड्या वेळाने जेवू, आणि जमलं तर मी उद्या जाणार आहे नाशिकला. गेम खेळतो, मला बी खेळतो गेम खेळायला. लस्सी आहे ना, नक्की मामा चॉकलेट. जवस, बडीसोप सर्व इथे ना हे सुकट ठेवलेलं आहे. हे इथं सुकट ठेवलं आहे सर्व भाजून बिजून. आता ते सोप तयार करायची आहे, आणि लकी येईल तर त्याला मग न्यायला. तर मस्त तर छान सुकलं आहे. तर चला थोडा मी कसं मग मी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. चला मग. तर इथं आम्ही ना मुखवास असतं ना ते बनवत आहेत, आणि इथं छान मस्त आधी तीळ वगैरे भाजून घेत आहे. तर आधी सर्व आम्ही काय केलं, सर्व निवडून वगैरे घेतलं, त्याला मिठाचं पाणी करून लावून घेतलं आणि सुकवून घेतलं मस्त उन्हामध्ये. आणि आता त्याला खरपूस असं भाजून घेत आहोत. तर सर्व तीळ, ओवा, त्याच्यानंतर हे बडीसोप, जवस, हे सर्व भाजून घेत आहे, आणि खूप असं खरपूस भाजायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तीळसुद्धा ॲड केलेली आहे. तर हे आम्ही ना लकीला देण्यासाठी करते, कारण की तिकडे मग रशियाला तो घेऊन जाईल म्हटलं. तर असं एखादा म्हणजे 1 किलोचं जास्त असेल, 1 किलोच्या वरती असेल. तर हे छान मस्त खरपूस असं भाजून घेतलं आहे मी, इथे पाहू शकता. सर्व भाजून झाल्यानंतर आता मिक्स करते, आणि खूप यम्मी झालं आहे, खूप कुरकुरीत झालेलं आहे इथे. तर टेस्ट खूप छान आहे. तर आता मी पण शिकून गेली, म्हटलं मग दाखव मी करते. तर मला पण हे खूप आवडतं. तर आता मी आता करेन घरी गेल्यावरती, मला पण फार आवडलं हे. तर अशा प्रकारे हे मुखवास तयार केलेला आहे, आणि हे ना केसांसाठी, जर आपण केसांसाठी पोटासाठी खूप चांगलं असतं, फायदेशीर. पाहिलं आताच आम्ही ना हे केलं, सर्व बडीसोप, जवस, तीळ सर्व याचं ते जेवणानंतर जी सोप असते ना ती तयार केलेली आहे. अशा प्रकारे सोप तयार केली ना तर खूप छान असते, जिरमान पण छान होतं. आणि हे लकीसाठी बनवलं आहे आम्ही. तर लकी आता येईल 2 महिन्यांनी, तर नंतर पाऊस राहतो ना, तर आताच बनवून ठेवलं. तर चला आमची ही रेसिपी कशी वाटली, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.